ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार आणि संतप्त भावना जी आहे ती आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळते. आम्ही सगळ्यांच्या प्रतिक्रिया संतप्त भावना कालपासून पाहायला मिळाली. अगदी अगदी पत्रकार परिषदेमध्ये देखील तशा प्रकारचे शब्द आले. काय सांगाल? ही सुरुवात आहे, ही सुरुवात ऑपरेशन तुडवा, ऑपरेशन तुडवाची सुरुवात आहे. तर ऑपरेशन तुडवाची ही सुरुवात आहे. अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत त्या यावेळी व्यक्त केल्या गेलेल्या आहेत. कारण आपण पाहिलं गेलं की सर्व शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात. कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. संजय राऊत आहेत, अरविंद सावंत आहेत. अरविंद सावंत देखील आपल्यासोबत आहेत. आपण देखील अरविंद सावंत यांची काय प्रतिक्रिया आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि एकंदरीतच अरविंद सावंत सोबत आहेत. अरविंदजी, काय सांगाल? संतप्त भावना ज्या आहेत त्या दिसून येत आहेत. बघा, मी असं म्हणतो, जेव्हा जेव्हा आक्रमण होतो त्या आक्रमणाला प्रतिक्रिया होत राहते. तुम्ही साधा चेंडू जोरात आपटलात तर जितक्या जोरात आपटाल तितक्या जोरात तो उसळतो. तुम्ही जे काय करताय त्याच्या डबल उसळलेली शिवसेना तुम्हाला दिसली आहे. ही क्रियेला असलेली प्रतिक्रिया ही 60 वर्षाची मुळं किती घट्ट आहेत त्याचं हे उदाहरण आहे. राजन विचारे साहेब, लोकांच्या मध्ये संतप्त भावना दिसून येत आहेत. काय वाटतं? काय साहेब बोलतो? मला वाटतं आता खऱ्या अर्थाने शिवसैनिक चवताळलेला आहे. ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल, आज या ठिकाणी निवडून आलेले खासदार ज्या पद्धतीने या ठिकाणी पैसे घेऊन इथे जात आहेत, त्यामुळे लोकांची भावना हे मला वाटतं हे दुसऱ्यांदा कांड झालेलं आहे. आणि आता लोक मला वाटतं हे सहन करणार नाहीत. आता लोक जनतावर रस्त्यावर उतरून त्याला जबाब विचारतील. तर लोक रस्त्यावर उतरतील अशा प्रकारच्या एक भावना ज्या आहेत त्या आपल्याला मिळत आहेत. अनेक नेते जे आहेत ते या बैठकीसाठी सामील झालेले आहेत. अनेक नेते जे आहेत, दिवाकर रावते आहेत किंवा इतर अंबादास दानवे आहेत. आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे देखील या षण्मुखानंद इथल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळं या वेळी सुनील प्रभू जे आहेत ते पाहायला मिळतात. सुनीलची एक संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत. काय तुमची काय संतप्त प्रतिक्रिया लोकांच्या मध्ये शिवसैनिकांमध्ये दिसत आहेत? कारण का? निश्चित संतप्त आहेत. अरे, मशालीवर तुम्ही निवडून आलात, लोकांनी उद्धवजीच्या चेहऱ्यावर तुम्हाला मतं दिली आणि तुम्ही त्या शिवसेनेची गद्दारी केलीत, लोकशाहीशी केलीत, मतदारांशी केलीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रादेशिक पक्ष, मराठी माणसाची संघटना संपवण्याचं काम हे दिल्लीतलं सरकार करतंय. लाज वाटली पाहिजे ना. सुषमाताई, आपल्या देखील संतप्त भावना ट्विटर असो इतर माध्यमातून समोर आल्या आहेत. आज खास करून वर्धापन दिन, हिरक महोत्सवीचं वर्धापन दिन आहे. परंतु याला एक जे खासदार फुटीचं जे गालबोट लागलेलं आहे, येत्या काळामध्ये पक्षाची भूमिका आता काय? याला गालबोट म्हणता येणार नाही दादा. आम्ही पेरणारी माणसं आहोत. एका जातीवंत शेतकऱ्याने पेरत राहायचं असतं. उगवेल नाही उगवेल, धान्य लुटलं जाईल, राखलं जाईल, काही असेल, टोळधाड पडेल तरी सुद्धा पेरावं लागतं. आम्ही पेरणारे आहोत. काही लोक चोरणारे आहेत, त्यांना लुटीचा माल लकबाला. पण आम्हाला आनंद आहे की आम्ही ब्रँड घडवणारे आहोत. एका नवख्या चिन्हाला आम्ही ब्रँड घडवलं, त्या ब्रँडवर आम्ही माणसं निवडून आणली. जर हे खरेच लोकशाहीचे भोगते असतील आणि यांच्यात हिंमत असेल तर यांनी राजीनामे द्यावे, पोटनिवडणुका घ्याव्यात. दूध का दूध, पाणी का पाणी देखेंगे ना. तर ह्या भावना ज्या आहेत त्या संतप्त असलेल्या पाहायला मिळतात. आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होते.